मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली ही योजना आहे। या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार दररोज या योजनेमध्ये छोटे मोठे बदल जे आहेत ते करताना पाहण्यास मिळत आहे। या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला होण्यासाठी शासन तत्पर आहे। या योजनेमध्ये होणारे सर्व बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय जाणून घ्यायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राईब करा। सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यामध्ये 1 जुलैपासून ही योजना सुरू झाली आणि त्यानंतर आता 17 ऑगस्टपर्यंत राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा जो लाभ आहे तो देण्यात आला। एकत्रितरित्या 2 हप्ते देण्यात आले, पण 27 लाख महिला अशा होत्या ज्यांचा अर्ज मंजूर होता पण त्यांना पैसे आले नव्हते। महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं आधार कार्ड जे आहे ते बँक अकाउंटशी सीडिंग नसल्यामुळे त्यांना पैसे आलेले नाहीत। तर अशा महिलांना ज्यांचा अर्ज मंजूर होता 31 जुलैपूर्वी त्यांच्यासाठी आता खुशखबर आहे। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना आता पैसे कधी मिळणार आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊ। तर पाहू शकता, राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी आहे ती सगळीकडे चर्चा आहे। या योजनेमध्ये महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये एवढी मदत जी आहे ती करण्यात येत आहे। योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना, काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये मिळाले आहेत, तर काही महिला, ज्या उर्वरित महिला आहेत त्यांच्या अर्जांची छाननी सुरू आहे आणि ज्या महिला अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांसंदर्भातही माहिती आहे। तर पहा, ज्यांचा अर्ज आणखीन मंजूर नाही त्या महिलांच्या अर्जांची छाननी सुरू आहे। दरम्यान या योजनेसाठी काही महिला पात्र ठरलेल्या आहेत, पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत। काही महिलांना कागदपत्राच्या अडचणी येत आहेत। अशा महिलांना देखील सेल्फ सर्टिफाईड करून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। पहा, लाडकी बहीण योजनेचे 1 कोटीहून अधिक महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत, तर जवळपास 26 लाखाहून अधिक महिलांना पैसे लवकरच मिळणार आहेत, कारण त्या पात्र असूनही त्यांचे बँक सीडिंग नव्हते। याशिवाय अनेक महिलांना या संदर्भात खूप समस्या किंवा शंका ज्या होत्या त्या निर्माण झाल्या होत्या आणि आता अशाच महिलांसाठी खुशखबर आहे। या महिलांना किंवा या लाडक्या बहिणींना पुढील आठवड्यामध्ये पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 2 दिवस अगोदर मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये ही घोषणा आहे, त्यांनी पुन्हा स्पष्ट केलेले आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही। या उलट यामध्ये जो हप्ता आहे 1,500 रुपयाचा, तो काही कालावधीच्या नंतर जर सरकारची ताकद वाढली तर हा जो हप्ता आहे तो वाढवून देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे।